ठीक आहे. मला मग ते सहज धरले, पण ते मनन केली का भक्ती त्यांनी. तर इथं सांगते जया सद्गुरु तारू पुढे. त्याला कोण कोण हे समोर तारणार. सद्गुरु सद्गुरु सद्गुरु. महाराज भक्ती याच्यातून पुढे नेते, पण ज्ञानोबरायाच्या मागे जावं लागतं, तुकोबरायाच्या मागे जावं लागतं, नामदेव महाराजाच्या मागे जावं लागतं. मला असं वाटतं म्हणण्यानं तरुण जाणार नाही, असं करून जाणार नाही. सद्गुरु तारू पुढे कसे आहेत ते, जे अनुभवाचे काशे गाडे, त्यांना अनुभव आहेत त्याचे. कोण्या मार्गाने गेल्यावर काय होतं, मधात अडचणी कोणत्या येतात. खूप वेळा मला त्यांना ते रस्ता त्यांनी पाहिलेला आहे, या रस्त्याने ते तिथं पोहोचलेले आहे आणि पोहोचून आपल्याला न्यायला आले. तिथं पोहोचून पुन्हा वापस आलेत कशाला. मला लहान लेकर काही संघ असल्या नदील पाणी असलं तसे आणि माणूस एखादा म्हणतो अरे थांबा मी आधी जाऊन येतो, कुठं गट आहे कुठं काय कुठं काय पलीकडून जाऊन येतो, आणि मग त्याच्या मागे जाऊन आल्याच्या गेलं तर आपल्याला अडचण येत नाही. म्हणून काय जया सत्य जया आत्मनिवेदन तरांडे आकळले, अशा प्रकारचे जे सद्गुरू आहेत आणि ते सद्गुरू पुढे असल्यावर मला कुठली अडचण येत नाही. आणि म्हणून वसुदेव म्हणतायत मग काय त्याचा उतरावया पहिला पार होय तू तारू मुनी राया, तू तारू होय, तुम्ही आम्हाला तरुण नेणारे व्हा. ठीक आहे नाही, तुम्ही तरुण नेणारे व्हा, कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणी आम्हाला तारून नेऊ शकत नाही. याचे तुकोबारायचं म्हणतात किती मोठे महाराज मायेचं जाळ. ब्रह्मदेवा पार अनुलंगवे सामर्थ्य, ठीक आहे नाही, करिवता विचार स्वहा दृढ संसार ब्रह्मातिका पार अनुलंगवे सामर्थ्य. हे आदि पुरुषाची माया ब्रह्मे ही नयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया संजय म्हणे ब्रह्मया ही नयेची आया. आहे का नाही महाराज. जेने संग्रामे हरुजन केला निवात कवताचा ठाव फेडीला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी, एका क्षणात. अर्जुन काय सामान्य होता. याचे सकळ जळक्षार माझी सावजे अनिवार, एक एके चराचर गेलेले साचरण्याची शक्ती, याचे सकळ जळक्षार, या संसार रूपी सागराचं सगळं पाणी खारट आहे आणि माझी सावजे अनिवार. खूप महाराज शत्रू आहेत माझा. सावजे म्हणजे शत्रू, सावज खूप आहे, खूप मोठे मोठे. एके चराचर गेलेले एकानं महाराज शत्रू. सामान्य हिंस्र पशु आहेत काय, एकानं एका कामानं आग लावली तर महादेव गांजली, काय राहिलं गिळायचं आता. भगवान शंकराला ज्या कामानं आपल्या ताब्यात घ्यावं, एकच कामी आहे महाराज. काम बस झाला, क्रोध बस झाला, आहे का नाही, लोभही बस झाला, मत्सर द्वेष एकच कोणता एक असला की तो त्याला नाश करायला काय झाला, पूर्ण झाला, काही अडचण नाही. चराचर गेलेले आपल्या शक्तीनं बरोबर लाटावरी लाटा अचाट लाटा, मोहाच्या अति दुर्घाता आदळती अविवेक तथा धैर्याची कंठा पाडीत. लाटावरी मोहाची लाटा, लाटावर लाट आहे कशाची, ही लाट गेली की ती येते, ही गेली की ती येते. लाटावर लाट कशी येते ज्ञानोबरायाने त्याचंही वर्णन केलंय ज्ञानेश्वरी मध्ये. लाटावर लाट कशी येते माऊली ज्ञानोबराय म्हणतात, पहिली बाल जसे आई बा हेची पिशे, ते सरे मग स्त्री मानुष्य भुलून टाके, स्त्री भोगिता पाहे वृद्धाप्य येऊ लाहे, मग वृद्धाप्य लाहे यो, मग तोचे प्रेम भाव बाळकाशी. आणि जी लाटावर लाट आहे लहानपणी मायबापाच्या प्रेमाची लाट, ती गेली की पत्नीच्या प्रेमाची लाट, पुढं पत्नी भोगून तिच्यावरचं प्रेम पण कमी झालं की नाताच्या प्रेमाची लाट. लाटावर काय येतं, लाटा आहे, मोहाच्या लाटा आहेत सगळ्या. लाटावर आदळती अविवेकता, आणि येऊन ते आदळतात, पण कुठं अविवेकता. अविवेकाच्या कडीला येऊन नाथ महाराज, विवेकाच्या कडीला ती लाट आदळत नाही. विवेकी माणूस त्या लेकरातही राहील, त्या घरात राहावाच लागेल, काय अडचणी संसारिक म्हणलं, पण लाट आदळू देणार नाही. त्याला श्रेष्ठ उदाहरण म्हणजे कान्होपाठकाचं. माहिती आहे कान्होपाठकाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, सांगायची गरज नाही, माहिती कान्होपाठक पाबळ नावाचं गाव आहे, शिक्रापूर जवळ, आळंदी शिक्रापूर जातो ना आपण,
शिक्रापूरहून आज जावं लागतं. पाबळ नावाचं गाव आहे, मोठं गाव आहे. मला त्या गावात कान्हो महाराज पाठक नावाचे एक संसारिक महात्मा होते ना. रानात राहाय आपलं शेत जवळ तर झोपडी करून तिथे राहायचे. आपलं मस्त झाडं बिडं लावली आणि भजन करायचे. आणि एक जणांना भगवान शंकराची उपासना चालू केली काशी. आणि भगवान शंकरांना आपल्याला बोध करावा अशा भावनेनं भगवान शंकरांनी त्याला स्वप्नात येऊन सांगितलं, महाराष्ट्रात पाबळ नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात, तिथं जा, तिथं कान्हो महाराज पाठक आहेत, ते तुला उपदेश करतील. तिथून पायी आला होता, काय गाड्या का गोड्या, काशीहून पायी आला, पाठवतो त्या पाबळ आला. विचारलं गावात कान्हो महाराज म्हणजे तिथे राहतात. गेले तर ते सगळे शेतात जाय कामाला जायला होते घरचे. आणि 4-5 लेकरं अंगा खांद्यावर खेळत होते. त्याने विचारले कान्हो पाठक म्हणजे ते म्हातारा बसलेलं, बाजूवर बसलेले लेकरं, कोणी जवळ मांडीवर, कोणी बाजूला. त्याने विचार केला, भगवान शंकर भोळे तर भोळेच, पाठवलंय तर कोणाकडे पाठवलंय, मी संन्यासी, आणि याच्या अंगा खांद्यावर काय खेळायले, लेकरं खेळायले. आणि कशाचा महात्मा आला, असा महात्मा तिथंच थांबला, पाहू लागला आणि विचार करू लागला असा. आता याच्यातून तुम्ही घ्याल की आम्ही कान्हो पाठकच आहेत ना, तो घेतो सगळे खेळवतो आणि काय तर पुढचं ऐका म्हणून पुढचं ऐका. कान्हो पाठकाचे वडील महाराज कान्हो महाराजाच्या लक्षात आलं. त्यांनी काय केलं, धर लेकरू, विहीर होती बाजूला, विहिरी, धर लेकरू विहिरीत, सगळे लेकर आडायला लागले लेकर. बरं ते लहान आले फेकले तर मोठाले पळायले, म्हातारा म्हणले बदललं फेकायले, ते धरू धरू फेकले महाराज. आणि त्याने सांगितलं, महाराज या या. किंवा म्हणला अशा लेकर मारणार अशा घरी, आता लोक तरी थोडी फार श्रद्धा होती किंवा लेकर काय खेळलं, पण असं महात्मा आता तर लेकर काय केले, मारून टाकले. ते मला तुमच्या संदेशाचा अवघडच आहे. लेकर होते तेव्हाही अडचण, आणि लेकर मारले आता मारले ना, आता काय राहिलं. मला बोल लेकर मारायचं घरी कुठं खातात बघा. ते म्हणजे तुला त्याची अडचण आहे का, म्हणजे हो, एका लेकराचं नाव घ्यायला की ते लेकरून विहिरीतून काय व्हायला लागलं वर. आणि त्याच्या लक्षात आला, अधिकारी महात्मा आहे, चमत्काराशिवाय नमस्कार नाही, अधिकारी महात्मा आहे. महाराज कान्हो महाराज पाठक विवेकी होते, लेकर जवळ होते, पण त्या लाटा आदळत नव्हत्या ना, मनात नाही फेकून दिले. त्यांना काय आळंदीत एक मी नाही पाहिजे पण राऊत बाबा हे जुनी लोक सांगतात की गुरुजी म्हणून महात्मा राहत होते म्हणून. त्यांचं असं होतं, महाराज म्हणे ते चालायचे, महात्मा होते म्हणून सगळे जाहीर झाले नंतर भजनानंदी महात्मा. त्याच्या अंगात त्यांच्या काहीच नसायचं. कोणीतरी महाराज 1000 रुपयाची 2000ची शाल टाकायचं, बाबा थंडी हे आता मोठे लोक टाकायचं, ते अशी टाकली खांद्यावर अशी की ते असे धरायचे पण नाही, चालतच राहायचे. आणि ज्यावेळेस पडून गेली त्यावेळेला त्याचं काय, अशा महात्म्याला काय आहे नाही नाही. अशा विवेकी महात्म्याच्या अंगावर ह्या मोहाच्या लाटा आदळत नाही, पण आदळत अविवेक तटा. कोणत्याकडे जाऊन आदळतात त्या अविवेक तटा. आणि काय करतात त्या धैर्याच्या काठा पाडी, धैर्याचे पाडून टाकतात महाराज. मोहाची लाट आली की धैर्याचं काठ काय करते, पाडून टाकते. का ज्ञानेश्वरी याच्यात आपला परमार्थ करण्यात आपलं धैर्य टिकत नाही, कारण महाराज मोहाच्या लाटा आपलं धैर्याच्या मोठाले पुरुष काय करतात, पाडून टाकतात. अहं कुआऊ वाजता दोरो थोरो, अवघाची खवळे सागरू, मी माझे गजरे घोरून अति दुर्धरू गरजत. काय होतं या माया नदीमध्ये, तर माया नदी अहंकाराचा झंझावात सुटतो, स्वराचा वारा सुटतो अहंकाराचा. अरे वा 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 वा, अहंकार इतका वाईट आहे. तुकोबाराय म्हणतात काय, वज्र हे छेदवे, भाव हे कठीण वज्र हे छेदवे, परीन तरवे मायाचा. भाव हा कठीण, तिथं भाव म्हणजे अहंकार, अहंभाव खूप कठीण आहे महाराज. एखाद्या दिवस इंद्राच्या हातातलं वज्राचा भंग होईल, पण अहंकाराचा भंग होणार नाही. असा अहंकाराचा वारा थोर वाजतो. आणि मग काय होतं, वारा आला की सागर खवळला, तिने अवघाचे खवळे सागर. मग वाऱ्याला लाटा खवळतं सागर. अहंकार आहे का नाही, यांचं कीर्तन ऐकलं जगन्नाथ अण्णा, ते म्हणजे अहंकार सांगू लागले हे का नाही. त्यांनी गोष्टी घेतली होती, एक आडवा वया आले, दोष वैरी जे धुपटेले, त्या माझी पहिले हे अहंकार 18व्या अध्यायातली. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोध परिक्रम या श्लोकावरची ती होई. तर ते सांगत होते अहंकार किती खतरनाक आहे. ते म्हणले माणूस मेला तरी आपला अहंकार जिता राहायला पाहिजे, एवढा अहंकार आहे.
त्यांनी सांगितलं होतं म्हणजे एखाद्याने विहीर खाल्ली खोदली आणि विहीर खोदल्यावर तिला पाणी लागलं, मग गावात चर्चा झाली पाणी लागलं काय, आपणच म्हणलं होतं तिथं की म्हणजे त्याच्या विहीर पाणी लागलं तरी याचा अहंकार काय जिवंत आहे, हेच म्हणलं होतं खाली घ्या तिथं लावून तिथं पाणी लागतंय आम्हाला पहिल्यापासून माहिती. मग तिथं विहीर घेतली त्या जागी पाणी नाही लागलं, मग त्याचं जाईल एवढी मोठी विहीर घेतली काय, अरे पहिलं सांगू लागलो जर शिवरी घेऊ त्याला पाणी लागलं तरी याचा अहंकार तिथला नाही लागलं तरी त्यांनी सांगितलं अहंकार इतका मोठा आहे, कुठं लग्न असलं तर त्याचा नवरदेव मी पाहिजे, कुठं वरात असली तर त्याचा पुढं मी पाहिजे, कुठं कीर्तन असलं तर त्याचा वक्ता मी पाहिजे, ते म्हणजे कुठं प्रेत यात्रा झाली तर त्यातला प्रेता मीच पाहिजे, एवढा काय असतो म्हणजे मी 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 पाहिजे ठीक आहे. का म्हणे काळेच्या पियाला काळा मी वेळोवेळा करीत असे, मीच पाहिजे असा अहंकार मग ते खळतो सागर महाराज. आणि मग मी माझे गजरे, मग गजर होतो कुंडली गौरी हरिठळ कोणता मी माझे मी आणि माझं गजर आपला सततचा काय आहे चालू आहे, मोठा गजर अति दूरधर गर्जन, खूप गर्जना आहे महाराज या गजराची, घोर गर्जना आहे. नाना वासनांचा वळसा पाहेपा भवता हे कैसा येत तरावया दिवसा नव्हे सहसा सुरनरा, नाना वासनांचा वळसा, वासनाची पुन्हा वळण येत ही वासना ती वासना ती वासना आहे का नाही. लोकेशना वित्तेशना पुत्रेशना दारात किती महाराज आहे का नाही. नाथ महाराज रामायणातली ओवी आहे ती पाच सांगत असताना भ्रांती माझी सप्तपास अहमदारा पुत्रपास स्वजन ग्रह द्रव्य पास आशा पास सातवा आहे का नाही. किती मोठे महाराज आहे, वासनेचे वळसे येत वळण येत भवताली आपल्या महाराज इथं तरुण जाण्याला या माया नदीतून धैर्य सुर नरा नव्हे सहसा धैर्य सूर नर नरामधले सूर किंवा देव, सूर्णर शब्दाचा अर्थ काय होतो दुसरा देव, इंग्रजीत देव सुद्धा यातून तरुण जाऊ शकत नाही. असं ही माया नदी क्रोधाचे प्रबळे भरते, परिद्वेषाच्या तरी येते, असूया तिरस्काराची तेथे चिडाणी उते अनिवार्य, क्रोधाचे प्रबळ भरते. मग त्या नदीला क्रोधाचं काय येतं कधी कधी भरता येतं आणि मग क्रोध आला की बरी द्वेषाची तरी येते आणि मग ते द्वेषाच्या खाड्या काय करते बाजूच्या मला द्वेष येत राहतो आहे का नाही. असूया येते तिरस्कार तिथं सगळंच येऊन पडतात. काम पर्वताची शिखरे विषमे भासती अपारे, असे इच्छेची वरी थोरे झाडे विषय अंकुरे वाढली. काम पर्वताचे शिखर मोठे मोठेचे माया नदीमध्ये शिखर काय आहे, काम पर्वताचे शिखर आहे. काम म्हणजे इच्छा, काम शब्दाचा अर्थ काय, याचे यावत इंद्रियाची इच्छेला काम म्हणतात. तुमच्या इंद्रियाची जी इच्छा झाली रूपाची हो, गंधाची हो, स्पर्शाची हो ऐका नाही, शब्दाची कोणती त्या इच्छेला काय म्हणतात, कामच म्हणतात ऐका नाही. विषमे भासती अपारे आणि काम पर्वतात विषमे मला इच्छा काही सगळ्यांच्या सारख्या नाही, सगळ्यांच्या सारख्या इच्छा नाही, यत्नवल नाही, एकाच व्यक्तीच्या इच्छा सारख्या नाही. क्षणाक्षणाला इच्छा काय होत जाते, बुद्धीचे क्षणाक्षणा पालटती रंग, क्षणाक्षणाला इच्छा काय होतात बदलत जातात इच्छा महाराज बदलत जातात. 15 दिवस पाणी नाही अशी तळमळ इच्छा पाणी यावं सुरू झाला, अर्धा तास पाणी पडला सगळी पाणी वाहायला लगेच इच्छा बदलते. आता काय व्हावं, इच्छा क्षणाक्षणाला इच्छा येत नाही, इथं लय अर्ध्या तासाला बदलली, पावला इच्छा काय होत जातात किती महाराज. आपण विचार करा, आज सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत किती इच्छा येत असतील आपल्या मनात, लाख येत असतील, किती येतात, 65,000 माणसाच्या मनात काय येतात विचार येतो, किती येतात, किती महाराज इच्छा चालू विषमे भासती अपारे, विषम आशे इच्छेवरी थोरे झाडे विषयांपुरी. आणि महाराज ऐका, त्या आशेनं केलेली इच्छा, आशा असली तर इच्छा आहे का नाही, इच्छा, आणि त्या इच्छेवर महाराज खूप मोठाले झाड वाढले. त्याच्या अंकुरच विषयाची, इच्छेच्या झाड वाढताना ते अंकुरच विषयाचा घेऊन वाढत आहे का नाही.
दुःखाचं दुःख रूपी दुःखाचे महाराज इच्छेच्या पुढं काय आहे? दुःखाचे. दोन्हीची उपाय सुख दुःखाशी मनोरथ संगे तरी नोहे यरवी सिद्धीची गेले आहे. ते दोन्हीची उपाय सुख दुःखाशी मनोरथ संगे. मनाची इच्छा असली की दुःख आणि इच्छा संपली की काय? सुख. बस इच्छेत आनंद नाही. संकल्प विकल्पाची मीन निंदेच्या सुसरी दारुण ब्रह्मद्वेषाचे नक्र पूर्ण सागरी जाण तळपती. संकल्प विकल्पाचे मीन त्यात मासे येतात. संकल्प विकल्प कधी संकल्प आणि कधी महाराज विकल्पच घातक असं नाही. संकल्प काय आहे? घातक. एकच संकल्प घातक नाही भगवत प्राप्तीचा. संकल्प तो नाही तुझ्या महाराजा विनतो. महाराज तुकोबरायांनी एका चरणात संगती लावून दिली पहा माणसाच्या नाशाची. भगवंताने गीतेत सांगत असताना ती संगती लावली दुसरी अध्याय. द्यायते विषयांपुरता संगत ते शुभजायते संगत संजयते कामा कामा क्रोधो विजयते क्रोधात भवती समोह समोह स्मृती विरमा स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशा जरी हृदय विशेष स्मृती तरी निसंग अब्ज संगती संगे प्रगटी मूर्ती अविलाशी जे काम उपजरते क्रोध आधीची आला क्रोधी अशी ठेवला समूहाने समूह झाले व्यक्ती तरी नाशो पाऊस स्मृती चंडवते ज्योती हात दैशिक अस्तमने निशी सुरीते जयते ग्राशी तैशी दशा स्मृती भ्रंशी प्राणी अशी. मग आनंद केवळ तिने आपले विजय सफळते बुद्धी होई व्याकुळ हृदय माझी देशात अत्यंत आपणी पावे मग ते काकुळती सायरा जावे तैशी बुद्धीशी होती भवे धनोधरा. अशी संगती आपल्या ज्ञानेश्वर पारायण सुरुवात अशी सगळी काय लावलेली आहे तिथं संगती. मला नाश होतो शेवट त्याचा काय होतो? नाश होतो. तुकोबरायांनी एवढी भगवंतांनी लावलेली संगती एका चरणात लावली. संकल्पाच्या ओढी इंद्रियाची झाली प्रारब्ध ते घाली गर्भवास. संकल्पाची ओढ संकल्प तयार झाला की इंद्रियाची चाली इंद्रियाची विषयाकडे चाल इंद्रियाची विषयाकडे चाल झाली की पाप पुण्यात्मक प्रारब्ध आणि पाप पुण्यात्मक प्रारब्ध झालं की गर्भवास. गर्भवास तिथून पुढे सगळाच नाश. एका चरणात सगळी काय लावून दिलेली आहे? संगती लावून दिलेली आहे. अशा प्रकारचं आहे महाराज. संकल्प विकल्पाचे मीन मासे तयार होतात. निंदेच्या सुसरी दारू मुगरी येत त्याच्यात कशाच्या? निंदा 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 आहे का नाही? मला निंदा म्हणजे काय? मगरीचे मगरी मासे मगरी आहे का नाही? काय ब्रह्मद्वेषाने माजलेले काय आहेत? नखरे. अशा प्रकारचे ब्रह्मद्वेष म्हणा ब्रह्मद्वेष म्हणजे भगवंताचा द्वेष म्हणा अशा प्रकारे त्या सागरात तळपतात. एवढाही हा भाऊ सागरो शोषिता तू अगस्ती साचारो तुझ्याने भावाती पहिलं पारून पाव हा निर्धारो झाला. पण हे नारदा एवढा मोठा भवसागर वसुदेव मानता पण तो भवसागर ग्रास करण्यामध्ये तुम्ही अगस्ती आहात. अगस्ती एका घटात अगस्तीनं काय पिळून घेतला? समुद्र प्याला. तुम्ही संत महात्मे असे आहात. अरे तुमच्या पुढे भवसागराचा काय ताकद आहे पुढे आलं? तुझ्याने भवबाबतीत पहिला पाव हा निर्धार आमचा 100% निश्चय झालाय की तुमच्या काशाला लागलो की आम्ही या भवसागरातून काय होऊ करून जाऊ असा आम्हाला निश्चय झालेला आहे. याचा विश्वतोमय हेलावा तो अमानबाधी तुमच्या कनवा अप्रयासे नारद देवा मना मरणार मजतारी. याचा विश्व तो भय सगळ्या विश्वाला भय महाराज. मौली ज्ञानोबराय म्हणतात तरी कौनासी धाकून उपजे. कोणाला धाक निर्माण होत नाही मरण दिसायल्यावर. कोणाला दाखवत नाही महाराज. मरण काय क्षणाला धाकच आपल्याला नाही का नाही? अशा प्रकारचे. पण तुम्ही जर कृपा केली आमच्यावर तर आम्हाला बाधी आम्हाला ती चिंता बाधा करणार नाही का? तुम्ही जर कृपा कनवा केला तर अप्रयासे नारद देवा मरणार नवा मदतारी. या मरण रूपी सागरातून अप्रयासे मदतारी काही मला कष्ट न लागू देता मला काय करा आता कारण या पायी उतरून भवसागर साक्षात पावे परपार ऐसा भागवत धर्म विचारंतो निर्धारू प्रबोधी. पायी उतरून भवसागर आम्हाला कशाचंच काम पडू देऊ नका असं साधन सांगा की आम्ही आमच्या पायानं भवसागरातून काय व्हावं तरुण जावं. काही आम्हाला कष्ट लागू नये. स्वतः
असा असा काहीतरी आम्हाला भक्तीचा मार्ग, भागवत धर्माचा विचार आणि तुम्ही असा आम्हाला सांगा. ऐकोनी वसुदेवाची उक्ती. नारद सुखावला चित्ती तोची आविर्भाव परीक्षिती सुख सोमुखी स्थिती सांगत वसुदेवाचा असं बोलणं ऐकलं, शब्द ऐकले आणि नारदाला खूप आनंद झाला. आनंद होतो मला. ज्याला ज्या विषयात आवड आहे त्या विषयाचा प्रश्न विचारला की त्याला काय होत असतो? आवड होते. एखाद्याचा मुलगा जर खूप शिकायला आणि त्या कोणी विचारलं काय चाललंय पोरात, बाबा बाबा बाबा, त्याला भरतच येतं. मग त्याला ज्याच्या ज्या विषयात आवड असेल त्या विषयात विचारलं की कोण, एखाद्याला मला धनाची आवड असेल धनाच्या विषयात विचारलं की आवडतं. त्याला ज्याची आवड, एखाद्याला बैलाचीच आवड राहते, कुठे पट चालू बाबा बाबा इथं होता तिथं आणली. एखाद्या महाराजाला कीर्तनाची विचारलं त्याच्या विषयात त्याला काय आवड, नारदाला त्या विषयातली आवड आहे तोच प्रश्न विचार. महाराज ज्याला ज्या विषयात आवड नाही त्याला तो प्रश्न विचारणं म्हणजे आपला टाइम काय घालणे, कुठे घालणे. उद्धव बाबाला संसारिकातले प्रश्न विचारायचे लोक. त्या दिवशी आम्ही राऊतबाबाचं दर्शन गेलो पंढरपुरात. माऊलीचं चरित्र सांगू लागले. चरित्र झालं, गेलो दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. ते नांदेडकडे लोक आले होते, 4-5 जण. म्हणजे ते दिसतानाच परमार्थिक काही वाटत नव्हती. पॅन्ट शर्ट हे ते सगळं होतं. आणि मी असं त्याला दर्शन घेतलं. म्हणे बाबा थोडं बोलायचंय. बाबा म्हणे नंतर बोलायचे. त्यांनी चेहऱ्यावरूनच ओळखलं की हे काही परमार्थिक विचारणारे नाही. त्यांना काय विचारायचं होतं ते त्या विचारायलाच माहिती. तुम्ही म्हणता ऐकून तर घ्यावं ना, हे आपली भावना. कारण नेमकंच मागणीचं मला काय असतं तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस एकाग्रतेनं कथा केल्या जाते ना, तो 1-2 तास त्याचा आनंदाच्या लाटा चित्तावर फिरत राहतात. म्हणून तुम्हाला एक सांगतो, कोणत्या एखादा म्हणजे वक्ता असेल, वक्ता म्हणजे व्यवहारिक नसलेला वक्ता, असा वक्ता असेल ना तर कथा झाल्या 1 तास तरी जवळ जायचंच नाही. कारण ते त्याच आनंदात काय त्या लाटा त्या सारख्या फिरत राहतात. म्हणून तर चिंतन नेहमी का की पुन्हा त्या लाटा चालत राहाव्यात, एवढा त्याचा अर्थ. फिरत राहतात त्या लाटा. आणि मला आता नेमकंच माऊलीचं चरित्र झालं होतं. आणि माऊलीचं चरित्र करून नेमके 10 मिनिटं नव्हते झाली जाऊन बसली. आणि त्या आनंदाच्या लहरी त्या फिरतच होत्या. आता त्या लहरीत ही लहर कुठून घुसल, म्हणून या म्हणजे तुम्ही आता निघून गेले ते लोक. अशा प्रकारे नारदाला त्याचा काय झाला, आनंद झाला. आणि तो सगळा विषय परीक्षिती शुकाचार्याला काय करतायत, सांगतायत. असं नाथ महाराज म्हणतायत. सांगता वसुदेवाचा प्रश्न. श्री शुक झाला स्वानंद पूर्ण. नारद वळला चैतन्य गणन चित सुख जीवन मुमुक्षा. सांगता वसुदेवाचा प्रश्न. वसुदेवाचा प्रश्न वसुदेवाने काय केला, सांगितला. अशी इच्छा आहे. अशा प्रकारचा हा वसुदेवाचा प्रश्न सांगत असताना शुकाचार्यांना आनंदाचं भरत आलं. शुकाचार्याला आनंद झाला. होणार नाही तर काय हो, होणार नाही तर काय. कारण शुकाचार्याला त्या विषयातली आवड, वसुदेवाला त्या विषयात, सगळे एका विषयाचे घेतले ना. तिथं चैतन्य रूपी मेघ असा नारद मुमुक्षु लोकावर काय करता येतो, वर्षाव करता येत. श्री शुक म्हणे नरदेवा भाव म्हणला नारदाच्या भावा. ऐकोनी प्रश्न सुवावंतो म्हणे वसुदेवा धन्यवानी. श्री शुक म्हणे नरदेवा. श्री शुकाचार्य म्हणतात हे नरदेवा. नवदेवा नाही बरं, व नाही त्याच्यात, नरदेवा म्हणजे राजा. हे राजा. मला राजा हा सगळ्या मानवाचा काय असतो, देवच असतो. आपला देवच असतो, आहे का नाही. म्हणून प्रजन केलेलं पाप कोणाला भोगावं लागतं, कारण मालक येतो सगळ्याचा, आहे का नाही. भाव मिळाला नारदाच्या भावा. परत हे नरदेवा, हे राजा, असा प्रश्न ऐकून नारदाचा भाव आणि वसुदेवाचा भाव किंवा शुकाचार्याचा भावाला भाव मिळाला, आहे का नाही. ऐकोनी प्रश्न सोवंतो म्हणे वसुदेवा धन्यवानी. महाराज प्रश्न ऐकला आणि धन्य वसुदेवा तुमची वाचा, धन्य तुमची वाचा. परिसता हा प्रश्न, हा तुझा प्रश्न. चित सुखे प्रगटे नारायण. ऐसा बोलता नारदानं स्वानंदी पूर्ण वसंडला. महाराज तुमचा प्रश्न ऐकला आणि तुमचा प्रश्न
ऐकल्याबरोबर प्रश्न ऐकूनच चिदानंद रूपानं नारायण प्रगट होत आला. प्रश्न ऐकून उत्तराचा पण प्रश्न त्या कोटीचा आहे का नाही? अशा प्रकारचा प्रश्न आहे. अरे भगवंत म्हणतात आम्हाला काय बोला वाटत नाही का रे? मजही वाढे कोडे अखंड बोलो आवडे तरी काय कीजे न जोडे कुस्ती आहे. तुझा इशी कुस्ती न जोडे काय करावं? आम्हाला बोला वाटतंय पण आम्हाला कोणी विचारतच नाही. भगवंत म्हणतो कोणी येते महाराज गोपालपुऱ्यापासून लाईनी लागते म्हणतो जेव्हा कोरग होईल का पाणी लागेल का मग सुखाचं ठेव. कोणी म्हणतो दुखात नाही म्हणत कोणी सुखात विचार असं विचारणार. कोणीतरी पांडुरंगाच्या चरणाला करा जेव्हा पायावर डोकं ठेवतो जन्म मरणाच्या फेऱ्यातून घाल पाया एकदाच लिहून अशा प्रकारचे महाराज आधी मनोरथाची फळ तू जोडलाशी तू केवळ जे तोंड भरोनी आणि पुन्हा निखळ कुसवालाशी. निखळ म्हणजे निरस विचारायला त्याच्यात काही संसार मिक्स नाही. तू विचारायला नाही. भगवंत म्हणतात मी कितीतरी जन्माचं पुण्य केलं म्हणून तुम्हाला काय भेटला? विचारणारा भेटला. अशा प्रकारचे भगवंत प्रकट झाले महाराज. असं नारद बोलल्यावर वसुदेवाला आनंद झाला. रोमांच उचललेले अंगी श्वेत दाटला सर्वांगी आनंदातून चालले वेगीन स्वानंद रंगी डुलतो. महाराज असं ऐकल्यानंतर अष्ट सात्विक भाव काय होऊ लागले आता निर्माण होऊ लागले वसुदेवाला. रोमांच उचलले अंगी सगळ्या अंगात रोमांच उभे राहिले आहे का नाही? साऱ्या अंगाला घाम सुटला डोळ्यातून आनंदाश्रू हे सगळे अष्ट सात्विक भावाचे लक्षण आहे. वाहू लागलं आहे का नाही? अंग आनंदाच्या रंगात ते काय व्हायला लागले? डोलायला लागले. अशा प्रकारचं मिनलिया श्रोता जो पूर्ण सुखाविना वक्ता तैतो दानवा उगारितान कथा सारामृत चविनेने. महाराज श्रोता परिपूर्ण सप्रेम मिळाली. प्रेम भरलेला प्रेमानं भरलेला श्रोता मिळाल्यानंतर जर वक्त्याला आनंद होत नसेल तर तो वक्ता रिकामा आहे. त्याजवळ काहीच नाही. फक्त वक्तेपणाचा आव आणतोय पण त्याजवळ वक्तृत्व करायला काही राहिलेलं. श्रोता मिळाल्यावर वक्त्याला काय अडचणी प्रेमाचा श्रोता मिळाल्यावर तो एक असो का 10 असो का 50 असो काय करायचं आहे का नाही? तुका बरं म्हणतात तेव्हा आता मला कोण ऐको कथा कोणीतरी जाऊन या घरी वक्ता तूची देवा करावी ती शेवाय तुझीच करायची. वक्ताय तू आणि श्रोता सुद्धा तूच आहे का नाही? वक्त्याला जर आनंद होत नसेल तो वक्ता रिकामा आहे. त्याला कथा रूपी अमृताची चवच मिळालेली नाही अद्याप. त्या महात्मा होते रामहरी महाराज गोवर्धनचं जे करायचे त्यांचं चरित्र असं ऐकलं. ते काय करायचे म्हणून महात्मा म्हणून प्रसिद्ध होते सगळी. मग लोक यायचे आता लोक सांसारिक समस्येवर पण त्यांचं असं होतं त्यांच्या मनात कधी साधूच्या मनात कधी भगवंताविषयीच्या कोणत्या ना कोणत्या लीला म्हणा प्रमाण म्हणा चरण काही ना काही बोलत राहत. माणूस येऊन बसला तू बोलायच्या अगोदर त्यांच्या मनात जो विचार चालू येतो तो सुरू करायचा. एखादा माणूस आला बसला आणि गोवी चालू एखादी प्रमाण चालू काय भगवंताचं वर्णन तुकोबरायांनी केलंय समचरण दृष्टी उदाहरण चालू आहे सुरू लगेच. बरं मग तो माणूस अर्धा तास झाले 1 तास झाले तू बंद नाही करायची त्याला उठायचं पण उठाव कसं म्हणावं तो म्हणायचं एखाद्या वेळेस लय आती झाल्यावर बाबा मी येतो बरोबर म्हणायचे उठायचे आणि तो पूर्ण विषय संपतो त्याच्या घरालोक चालत जायचे. घरालोक असो का घरी नाही संपला तर मग त्याच्या रानात जायचं. पण विषय काय करायचा किंवा ऐकायला न ऐकायला काहीच तो बोलतो कारण त्याच्याशी ती एकाग्रता आहे. नशा कळली त्यांना ती त्या नशेतच होत होतं ते त्यांचं सांगायला लागले की पुढचं ऐक. वाटत जर कोणी भेटलं म्हणून तर तासन ते कथा सांगत उभी राहायची. म्हणून लोक मागून अशा महात्माकडे सारी गर्दाच येऊ लागला आहे. कोणी जायला मागून ते पुन्हा आलेले दिसले की मी माझं सांगतो याला चातुर्मास चालू होतो. रात्री गेलो 9 वाजता दर्शन दररोज जायचो आम्ही 9 वाजता. त्याने म्हणतात ज्ञानेश्वरी झाली की दर्शन गेलो महाराज आणि आता मंदिरात काय करता नाही काय नाही तेव्हा काही इतके लोक येत बी नव्हते कोणीच नाही आणि तिघ का चौघच होतो. मग दर्शन घेतलं ते आरामात दर्शन घेतलं आलो तर हाडे गुरुजी गरुड खांबाजवळ कंबर बांधून कीर्तन करू लागले. ती त्याच्या आवेशातच होती. ती कीर्तन पांडुरंगाला सांगू लागली हात करू सांगू लागली. मी महाराज असं लपत गेलो. मी म्हणलं याय जर आपल्याला पाहिलं तर या ऐकायला बसविल्याशिवाय राहणार
आहे का नाही? आणि याही जर का आम्ही तीन चार असे विद्यार्थी दिसलो ते 10:30 मंदिर बंद होते तो कीर्तन बाबा सोडी नाही गेलो ना निघून. म्हणजे तशा मला हे आपण आडेगोटीला असेल आपण काही कामाला माणसं म्हणजे मला काय हो जी अवस्था सोपी आहे का? हा सोपी अवस्था नाही मला बरे आव आणून चालत नाही. गुरुजी आंघोळीला बसले तर वही आणायला लावायचे, चिंतन लिहून घे म्हणायचे, पुन्हा येणार नाही. मनात आलेलं येत नाही पुन्हा. किती वेळेस काही सिद्धांत येतात निघून जातात, मनात आलेले निघून जातात. असं होतं मला झाडी गुरुजी मला तर असं आपण ते वाटतंय पण ते सहज सोपावे. मला एवढी मोठी पंगत केली त्यांनी चातुर्मासात नंदन करायच्या तिथं. सगळे आपल्या भागातले जेवायला सांगते, सगळे जेवढे होते तेवढे मग ते बुलढाणा जिल्ह्यात ते परभणीकडे सगळे ते 100 150 200 माणूस झालं बुवा. तर जेवण मी चांगलं केलं पदार्थ म्हणजे आणि सगळं तयार झालं म्हणजे मी जातो म्हणजे नैवेद्य दाखवून येतो म्हणजे आणि तुम्ही बसा तो या म्हणलं पटकन. तरी ते गुरुजी शिक्षक होते पाहिजे कुठे काय त्यांचं नाव होतं ते म्हणजे गुरुजी लवकर या बरं आलोच म्हणले. मला दीड तास झाले आम्ही वाट पाहिलो गुरुजीची. शिक्षक ते सोबत तिथंच राहायचे चातुर्मासात. ते म्हणे ते मास्तर येऊ घरी येणार नाही का स्वपंगत. मला माणसाची पंगत झाली, महिलाची पंगत झाली, वाड्याची पंगत झाली, मग बाबा आली. हो बाबा तुमची पंगत तुम्ही नाही तर तुम्ही नाही. अहो ते म्हणले गेलो पांडुरंगाला नैवेद्य दाखविला आणि बसलो बोलत तिकडेच बसलो. मला ते नाही म्हणायचं. मला अहंकार निराहंकाराचं जीवन आहे. अहंकार आपली पंगत घ्या बरं का काही तर माहिती नव्हतं पंगत कोणाची, कारण पंक्तीवालाच हजर नाही. म्हणजे या गोष्टी सामान्य नाही हा, म्हणून कोणाला येळं पिसं म्हणायचंच नाही. सोपं नाही खरंच आहे महाराज, सामान्य गोष्टी नाही या. आपल्याला काय होतं आपल्याला संसारातला टापटीप करणारा भेटला की मग आपल्याला वाटतं नाही येऊ चतुर आहे का मग परमार्थात तू परमार्थात. मी यांचं वाक्य ऐकलं खंदारकर महाराजांचं, त्यांचं कीर्तन ऐकायला भेटलं त्याच्याकडे. त्यांनी सांगितलं संसारातला चतुर परमार्थातला मूर्ख असतो. आणि कसं त्यांनी सांगितलं की संसारातला लोक तसे वक्ता सुखावला ऐका नाही. वक्ता काय झाला कथामृताची चवी नेली. तिथून आपण निघालो. कथेचा अमृताची त्यांना काय मिळालेली नाही, सवच लागली नाही. ऐका वसुदेवाचं ऐकता वसुदेवाचं नारद सुखाय पूर्ण. मग स्वानंद गिरा गर्जुन काय बोलतो आपण. महाराज वसुदेवाचा प्रश्न ऐकला आणि नारदाला आनंद झाला. आनंदानं गर्जना केली महाराज नारदानं. आनंद झाला आणि त्या आनंदातच गरजले आणि गरजून काय बोलायला लागले आहे का नाही. त्या आनंदयुक्त वाणीनं काय बोलताय. नारद म्हणे सात्वत श्रेष्ठा वसुदेवात परमार्थ निष्ठा धन्य धन्य तुझी उत्कंठा तू भावार्थी मोठा भागवत धर्मी. नारद म्हणे सात्वत श्रेष्ठा हे यादवामध्ये श्रेष्ठ असलेल्या वसुदेवा. नारद आनंद झाला असे बोलतायत. वसुदेवा परमार्थ निष्ठा तुम्ही कसे आहात, परमार्थावर निष्ठा असलेले आहात, भाग्यवान आहात तुम्ही. धन्य धन्य तुझी उत्कंठा. हा विषय ऐकण्याची जी तळमळ आहे ती काय आहे तुझी धन्य आहे, धन्य आहे. भगवत धर्मावर तुझी जी भक्ती आहे त्यात कुठलीही शंका नाही. धन्य धन्य आहेस तू ज्याच्याने धर्माचे प्रश्नोत्तरे हे विश्व अवघेची उत्तरे हे विचारतात वापरे निज निर्धारे श्रीकृष्ण जनका. हे श्रीकृष्ण जनका म्हणजे कृष्णाच्या बापा, कृष्णाच्या बाप असलेले. अरे तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नानं सगळ्या विश्वाचा उद्धार होणार आहे. त्या प्रश्नानं विश्व काय होणार आहे. हे विश्व अवघेची उत्तरे असा प्रश्न तू विचारलेला आहे. विचारतात वापरी केले चांगलं केलं बरं का तुम्ही. हा प्रश्न विचारला तुझे प्रश्नोत्तरे जाण साधक निस्तरते संपूर्ण साधकाचे नवल कोण महापापी पावन येणे होती. तुम्ही जो प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नातून आता जो पुढे विषय होणार आहे त्यात साधक तरुण जातील. आणि साधकच तरुण जातील असं नाही. साधक तर तिला काय नवले महापापी पावन येणे होती. महापापी यानं काय होता पवित्र होतात.
ठीक आहे नाही. बऱ्याच ठिकाणी असे शब्द येतात महाराज, महापापी महापापी उद्धारतात. मग प्रश्न विचारतो महाराजाला, महापापी उद्धारतात, मग का उद्धरत नाहीत आता महापापी? तर त्याचं उत्तर असं आहे, महापापी पावन होती, पण हा विषय मन लावून ऐकला तर होती ना. त्याच्या कक्षात तर जावं लागेल ना त्या रियाज मध्ये, ठीक आहे नाही. असं आहे तिथं भगवत धर्माचे निगुणे एक उतरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने संसार पाश. ऐका कसा कशा प्रकारचा उद्धार होईल. भागवत धर्मच असा आहे महाराज, त्या भक्तीचा धर्मच असा आहे. त्या धर्माचं नुसतं काही ना काय केलं, श्रवण केलं. एक उतरती श्रवणे, काही ना करू फक्त ऐकत राहा. एक तरती पठणे, काही ना पठण केलं, पाठ केला, चालू 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 चालू, आहे का नाही. पटणार त्याच्या माणसं म्हणतात आपण एक गात्याचं पारायण केलं, एक ज्ञानेश्वरी काय ना काय होतंय, कळो न कळो, कळण्याचा उद्धाराचा कुठलाच संबंध नाही. कळण्याचा उद्धाराचा काय संबंध आहे? कळलं नाही म्हणजे उद्धार होत नाही का? उलट कळालं तर नाश होण्याची शक्यता आहे, होत नाही पण शक्यता आहे. का? कळाल्याचा आहम झाला तर. जग कळत नाही त्याला हा वाचतो का काय, बा आम्ही वाचतो पण आम्हाला काय नाही. मला काही काही नाही तर असं झालेलं आहे, त्याच्यात पुन्हा एक सुधारिता वृत्ती झाली. काय न कळताच मला कळालं याचा भ्रम झालाय. कळत काहीच नाही आणि मला कळतं याचा काय झाला. कळले कळले म्हणते ना कोणी ओसलले. हा बस मोठे मध्ये महाराज अशा प्रकारे भगवान शास्त्री धारोरकर म्हणे, भक्ती बाबाचे गुरु चंद्रशेखर जे जे मोठे मोठे आता विद्वान लोक आहेत त्यांचे ते काय होते, गुरु होते. खूप मोठे महात्मा होते. हो तर त्यांनी सांगितलं, ते म्हणले जीवनात सगळे शास्त्र शिकलेली आणि मग शेवट गाथ्याच्या चिंतन, गाथाच. मग आता शास्त्र सगळे शिकले, आता गाथाच करायला लागले. ते गाथ्याचं चिंतन करायला लागले त्यावेळेस म्हणे की मी सगळे शास्त्र शिकलो पण एवढा अवघड शास्त्र म्हणजे एकही गेलं नाही. कोणी शास्त्र एवढं अवघड एकही शास्त्र गेलं नाही. आणि आपण गाता काय समाचार ना दृष्टी मला सोपं झालं आपल्याला. चैतन्य महाराजांना चातुर्मासात ज्ञानेश्वरी 4 महिने सांगितली आणि 4 महिने ज्ञानेश्वरी सांगितलं. ते म्हणले तुम्हाला एक मागायचंय, म्हणजे सगळ्यांना हात जोडून तुम्ही एक काम करा, पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना पांडुरंगाला सगळे माझ्यासाठी मागा की या निर्भूत झालं ज्ञानेश्वरीची एखादी तरी ओवी कळू दे. कोण म्हणता असं? चैतन्य महाराज. म्हणजे विद्वान लोक आहेत ना महाराज, विद्वान लोक आहेत ना. मी म्हणतो ज्ञानेश्वरी सगळी कळाली आपल्याला, हाती बुडायली असं सतत महाराज असंच आहे ना. अहंकार बसतो. लाडकुजीने मी जीव लागलो लोणारला कटकेश्वर महाराज कीर्तन महाराज आणि मी म्हणलं आमचं काय बा, आम्ही संस्थेत गेलो नाही काय नाही. ऐकून ऐकून तुमच्या सारख्याच सांगतो. ते म्हणले आम्ही संस्थेत गेलो, आम्ही शास्त्र शिकले, व्याकरण केलं, व्याकरणाचार्य झालो, तुमचा कतही नाश होणार नाही. म्हणजे आम्ही नरकाला जातो का काय, आमचं आम्हाला कळलं का, आम्हाला शिकण्याचा अहंकार आहे ते म्हणले. आणि तुम्ही आता म्हणले की नाही 10 लोकात किंवा आम्हाला काहीच येत नाही, आमची हिंमत आहे का म्हणजे 10 लोकात म्हणाले की आम्हाला काहीच येत नाही. कारण आम्हाला म्हणू देत नाही कोण, अहंकार म्हणू देत नाही, अहंकार म्हणू देत नाही. म्हणून महाराज श्रवणे पठणे, ज्ञानेश्वरी ते माऊली जनाबाई याला सांगतात, श्रवणे अर्थे पठणे मोक्षेची लाभे, एक निस्तरती ध्याने संसार पार. काहींनी ध्यान लावलं, भगवंताचं ध्यान केलं, त्याच्यातून ते संसाराचा पाशातून काय झाले, मुक्त झाले. एक श्रोतया वक्तयाते देखोनी सुखावती निज चित्ते, सद्भावे भले म्हणते त्याते ते ही तरती येते भागवत धर्मे. अरे बाबा, नाथ महाराजांचा आता कळस केला, कळस करून टाकला. नाथ महाराज म्हणतात कोणी ऐकायला जात नाही, सांगत नाही, फक्त सांगणाराला ऐकणाराला पाहून मनात आनंदी होतात, ते तरुण जातात. आमच्याकडून होत नाही, काय भाग्यवान आहे तुम्ही ऐकता, तुम्ही सांगता. सांगणारा ऐकणारा पाहून नुसते काय होतात, आनंदी होतात. एक श्रोतया वक्तयाचे देखोनी सुखावती निज चित्ती, आपल्या चित्तामध्ये ते काय होतात, सुखी होतात. सद्भावे भले मनती त्याती,
अत्यंत दृढ भावानं त्यांना चांगलं मानतात, भलं म्हणतात, चांगलं म्हणतात, तेही तर ती येथे भागवत त्यांचा काय होतो, उद्धार होतो. तुकोबरायाचा सुद्धा याला पुरावा आहे. तुकोबराय म्हणतात काय करविता व्रत अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघे नरका जाती. महाराज आपण तर कीर्तनाला गेलो नाही, पण जाणाऱ्याला जाऊ दिलं नाही, त्याच्या एवढा दुर्भाग्य नास्त कोणाचाच नाही. आपण नव जे हरी कीर्तना आणि का वारी जाता कोणा, त्याच्या पापे जाना महामेरू ठ्यंगाना. महामेरू पर्वतासारखा पर्वत काय आहे, त्याच्या पापा पुढं लहान आहे. म्हणून आपल्याकडून होत नसेल तर करायला तरी काय हे मार्ग मोडू नये. भक्ती जप भक्ती हे मार्ग मोडू नये असं प्रमाणे. कोणी यज्ञ करत असेल, कोणी तीर्थयात्रा करत असेल, कोणी जप करत असेल, कोणी कीर्तन ऐकत असेल, तर ते त्याच्या आड येऊ हे मार्ग काय करू नयेत, मोडू नयेत. हे नवल नव्हे भागवत धर्मा, जो का देवद्रोही दुरात्मा अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा तो हे तरी हा महिमा भागवत हे श्रवण केल्यानंतर भागवत धर्माचा या विषयाचा काय महत्व आहे. देवद्रोही त्यानं पहिला काय केलेला आहे, देवाचा द्रोह केलेला आहे, वैर केलेला आहे, दुष्ट पाप दुरात्मा तो आहे, विश्वद्रोही आहे, दुष्ट आहे, अशा प्रकारचा तू ही तरी पहिला बर का आल्यावर मग तो तरतो याच्यात आल्यावर माऊलींनी याला मान्यता दिली. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अधिकारी, जैसा बुडत महापुरी न मरतू निघाला. आधी जरी दुराचारी आहे का नाही, आधी दुराचारी अगोदर काय म्हणतात, अगोदरच तुकोबराय सुद्धा म्हणतात, मागे केले नको पाहो पुढे जमाना मी आहो, पावता खडी स्वप्नी झाली वडावडी. तुकोबराय म्हणतात झालं संपलं, तिथून इकडे आला ना आता संपलं आहे का नाही. म्हणून तुकोबरायचं दुसरं एक प्रमाणे बघा, जे माग झालं मागे केले ते अवघेची वाव माऊलीचे बाप रुक्मादी गुरु मागे केले ते मागील केले ते अवघेची वाव. अवघेची वाव, वाव म्हणजे व्यर्थ झालं ते काही त्याचं काही. तुकोबरायचे अनेक प्रमाण आहेत त्याला. हे नवल नवल अशा प्रकारचा आहे. तो कसलाही असला तरी इकडे त्याला काही हे नाही. हृदय धरिता भागवत धर्म, अधर्म्याचे निर्दळी कर्म, अधर्म्याचे निर्दळी धर्म दे उत्तमोत्तम पदम प्राप्ती. महाराज काय या विषयाचं या भागवत धर्माचं काय महत्व आहे. हृदय धरिता भागवत, हृदय धरिता लय सोपं वाटलं पाहिजे आपल्याला, पण इथं हृदय धरिता. मला जेव्हा हृदयात भागवत धर्म धरल्यावर देव धरल्यावर मग पुन्हा दुष्ट असला तरी ते येत नाही ना. एकदा अनुतापे दोष जाये न लागता निमिष, परितोड आहे विसावाला आधी अवसानी भला. तुका म्हणे पापा शिवो नये अनुतापा, स्पर्श करत नाही अनुताप, परितोड आहे विसावाला. परी हे आहेच पुढं. हृदय धरिता भागवत धर्म, भागवत धर्म कुठं धरलेला आहे, त्यानं हृदयात धरलेला आहे. हृदयात धरलेला आहे म्हणजे काय, त्याचं तो काय करत आहे, चिंतन करत आहे. तेच कर्म कर्म अकर्म सगळे लयाला जातात. हे करायचं ते नाही करायचं, सगळ्यात मोठा कर्म आहे, सगळ्यात मोठं आपल्यावर पडलेलं कर्म आहे आपला उद्धार करणं. काय म्हणतात त्या दिवशी शब्द झाला आपला, सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्यावर कोणती आहे, कर्तव्य. कर्तव्य सगळ्यात मोठं कर्तव्य काय आहे आपला, आपण उद्धार करणं सगळ्यात मोठं. अधर्म्याचे निर्दळी धर्म. महाराज एखादा अधर्मी आहे, निंदा द्वेष क्रोध अशा प्रकारचा जो करणारा आहे, महाराज त्या अधर्माचं नाव सुद्धा ते भागवत धर्म काय होऊ देत नाही, उरू देत नाही. अशा प्रकारचा तो भागवत धर्म आहे. उत्तमोत्तम पदप्राप्ती. आणि अशा अधर्म्याला सुद्धा कोणती प्राप्ती करून देतात,
श्रेष्ठात श्रेष्ठ पद जे तरी गाले भागवत धर्म ते तर निर्दळी कर्म कर्म विकर्म निंदा द्वेष क्रोध धर्म विद्येचे नाम मुरून येते कोणतंच काही तिथे निंदा द्वेष कर्म उरू देत नाही ते भागवत धर्मी अत्यादर श्रद्धेने केला प्रश्न तो थोर निज भाग्य तो अति उदाहरण परम पवित्र वसुदेवा त्या भागवत धर्माविषयी अति आदरानं तू वसुदेवा प्रश्न केलेला आहेस श्रद्धेनं प्रश्न केलेला आहेस आणि म्हणून तू अत्यंत भाग्यवान आहेस परम श्रेष्ठ पवित्र आहेस भाग्यवान आहेस आणि उदार आहेस उदार दाता तोची एक दाना नारायणा स्मरवी अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने अनेक नाशिवंते काय दुसरे दान दिले तरी त्या दानाचा काय होणार आहे नाश होणार आहे अनेक नसरे हाय 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 ज्याच्यामुळे संपत नाही अशा प्रकारचं दातृत्व आहे तुझे वाणू पवित्रपण तरी पोटा आला श्रीकृष्ण दयाचने नामे आम्ही जानम परम पावन जगत वंदे काय तुमचं पवित्रता आम्ही वर्णन करावे एवढा मोठा जगाचा बाप भगवान कृष्ण तुमच्या काय झाले पोटाला आले अरे तुमच्या पोराचं नाव घेऊन आम्ही जगात मान्य झालो मन मज कोण कुशे रंका तुझे नाम सांगे तू का मला कोणी विचारतंय महाराज स्वामी सेवका स्वामीसाठी मान सेवका कोणासाठी मान स्वामीसाठी मान ज्याचे नाम त्याचे धन तुका म्हणे जाण तुम्ही संत यदर्थी त्याचे नाम त्याचे धन त्याचे नाम याचे धन म्हणून आपल्याला माऊलीच्या दिली तिकडे तिकडे लोक आदरान जीव घालतात की आपल्यामुळे कोणी जीव घालतात आता जाऊन पहा बरं आपण तुला तर माऊलीमुळे मान आहे तो कोणामुळे मान आहे माऊलीमुळे सेवका स्वामीसाठी मान स्वामी करता तो मान असतो आहे का नाही आणि तुमच्या मुलं का आमचा स्वामी आहे आम्ही त्याच्यामुळे जगात वंदनीय झालो आम्हाला कोण असे आणि अशा कृष्णाचे तुम्ही बाप आहात तोय सोय श्रीकृष्णनाथ नित्यवशे तुझ्या घरात तुझ्या आईचा भाग्यवंत न दिशे येत मज पाहता आणि तो श्रीकृष्ण ज्यांचं नाव घेऊन आम्ही जगात मान्य झालो जग आमच्या पाया पडायला लागलं असा श्रीकृष्ण नित्य तुमच्या घरात चालतो बोलतो खेळतो आहे का नाही आणि अशा प्रकारचा तो श्रीकृष्ण आहे तुझ्या आईचा भाग्यवंत न दिसो येत मज पाहता वसुदेवा तुमच्या सारखा भाग्यवान मला या तिन्ही लोकात दुसरा कोणी दिसत नाही असं नारद म्हणतात हा कोणी म्हणलं तर सोडून द्या वसुदेवा तुझ्या नामता वासुदेव म्हणती अनंता ते वासुदेव नाम स्मरता परम पावनता जगत वंदे देवाचं नाव एक वासुदेव 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 प्रसिद्ध नाव आहे वासुदेवा वामना ऋषिकेशा हे का नाही वासुदेव नाव आहे ते वासुदेव नाव का देवाचं माहिती का वसुदेवाचा मुलगा म्हणून वासुदेव ते भागवताच्या वेळेला नाव ठेवलं नामकरण झालं त्यावेळेलाच नामकरण गर्गाचार्यांनी केलेले वसुदेवाचा मुलगा असल्यामुळे याला लोक काय म्हणतील वासुदेव म्हणजे तुमच्या नावामुळे वासुदेव नाव पडलं तुमचं नावच एवढं श्रेष्ठ तर तुम्ही किती श्रेष्ठ अनुमान केलं काय आम्ही वर्णन करावं अनंता वासुदेव म्हणती तो अनंत आहे रंग नाही रूप नाही ज्याचा अंत लागत नाही मला ज्याचा अंत लागत नाही त्याला काय नाव असणार आहे त्याला काय रूप असणार आहे अशा प्रकारचा तो आहे आणि त्याला सुद्धा वासुदेव म्हणले कोणामुळे म्हणतात पुन्हा वसुदेवामुळे म्हणतात ते वासुदेव नाम स्मरता परम पावता जगदवंद्या त्या वासुदेव नावाचं जरी स्मरण केलं तर परम पवित्रता मिळून जगात तो जगदवंदनीय होतो असं त्या नावाचं महात्म्य आहे पुंडलिक विठ्ठल